तर उसळ बनवण्यासाठी हरभरे मी रात्रीच भिजू घातलेले होते. हरभरे आणि मूग रात्रभरात छान फुललेले तर दोन्ही मी धुवून घेतलेले आहे आणि डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे, म्हणजे रात्रभरात छान मोड येतील. आणि इकडे थोडीशी हरभऱ्याची मी उसळ बनवणार आहे, ते पण मी कुकरला लावले थोडंसं मीठ टाकून. आणि खोबरं मी असं डब्यात भरून ठेवलेलं होतं आणि पावसामुळे ना खूप बुरशी आलेली होती, तर सगळं खोबरं मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे आणि परत फ्रीजमध्ये ठेवलं. गणेशची तब्येत ठीक नाही, तर ग्लुकॉन-डी म्हणून पाणी दिलं थोडंसं, ते पण पीत नव्हता. तर थोड्या वेळा दवाखान्यातच घेऊन गेलेला आहे दिनेशला, कारण त्याची तब्येत खूपच बिघडलेली आहे. इकडे मी बनवत आहे त्या शेवग्याची भाजी, तर त्यासाठी खोबरं आणि शेंगदाणे मी वाटून घेतलेलं आहे आणि हरभऱ्याची उसळ बनवलेली आहे इकडे सगळ्या भाज्या टाकून. आणि आता बनवत आहे भाजी. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे जे वाटण होतं ते टाकलेलं आहे. मसाले टाकलेले आहेत, परतून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून मसाला छान भाजून घेतला. नंतर मी शेवग्याच्या शेंगा टाकल्या, पाणी टाकून ही भाजी बनवून घेतलेली आहे. आता करूया देवपूजा. तर देवपूजा झालेली आहे, देवीची पूजा आरती. आणि आता मी बनवत आहे दिनेशसाठी उपमा. आणि आज मला काही डबे पण काढायचे, पण त्या अगोदर करूया पोटपूजा. तर उसळ खायला